सरकारनं काल कायद्याच्या दृष्टीनं सगळ्या वकिलांना घेऊन रोहित दादांनी तिथं आवाज उठवला होता आणि एफआयआर घेण्याचा आग्रह केला होता। आज जर समजा एखाद्याने खिसा कापला तर तुम्ही तासात 2 तासात 4 तासात खऱ्या अर्थानं तुम्ही त्या आरोपीला पकडता। मुंबईची पोलीस यंत्रणा ही सगळ्या जगामध्ये 1 नंबरची आहे असं तुम्ही सांगता आणि मग आज 1 महिना होऊन गेलाय तरी सुद्धा अजितदादांचा एक उपमुख्यमंत्री असणारा आणि अजितदादांच्या याचा तपास एवढे दिवस लागतो कशासाठी? आणि ही जाणीवपूर्वक कुठंतरी हे षडयंत्र हे सगळ्यांना आता पटायला लागलेले।